सावकाश हा. आहे मी आहे हा मी आहे. ये ग जरा भर तिला. हा आई. हा काय रे? मी घेऊन जातो तिला आज. हा सावकाश हा. तू जरा तिच्यासाठी दूध गरम कर जा. आय एम सॉरी. मला माहितीये तू माझ्यावर चिडलास. मी तुझ्यावर चिडावं असं काहीही खास घडलेलं नाहीये. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो मूर्खपणा होता. मी हे सगळं का केलं एवढंही विचारणार नाहीयेस, कारण मी प्रेम करते तुझ्यावर. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आणि माझ्या डोळ्यासमोर तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होताना मी नाही बघू शकणार. आणि म्हणून मी फक्त एवढ्यासाठीच म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की या सगळ्याला मी जबाबदार आहे. सत्या प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं प्रिया, माझी आई मला ज्या मुलीशी लग्न करायला सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करेन. हा सगळा तमाशा घालून जर तू माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असशील तर तो तुझा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. पण सत्या हे सगळं मी माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. आणि पुन्हा जर आत्महत्या करावीशी वाटली तर लक्षात ठेव, 2 बाटल्या. एका बाटलीनं जीवही जात नाही आणि सिंपथीही मिळत नाही. मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं प्रिया, माझी आई मला ज्या मुलीशी लग्न करायला सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करेन. माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंजिरी, आता संध्याकाळची कुठे निघालीस? माझं खूप महत्वाचं काम आहे आई. अगं पण एवढं काय महत्वाचं काम आहे? मी आल्यावर सांगू का? प्लीज बाय. कुठे निघालीस? मी जरा आशिषला भेटायला. काय विचारतोय मी? आशिषला भेटायला निघालीस ना? हो. का? का म्हणजे? का म्हणजे का? का निघालीस? माझं काम आहे जरा. कसलं काम? काय विचारतो मी? कसलं काम?
काम म्हणजे ते अगं आता तरी स्वतःची चूक कबूल कर. चूक चूक कसली? कोणाचं आशिष? बाबा आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मित्र? आता खोटं सुद्धा बोलायला लागलीस तू. बाबा काय झालं? सगळे प्रताप समजले तुझे मला. तुझ्या कॉलेजमध्ये सगळी चौकशी करून आलोय. अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? आपल्या या लाडक्या मुलीने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली त्याबद्दल बोलतो मी. आपल्या या मुलीचे त्या खडतूस मुलाबरोबर प्रेम संबंध आहेत गेले 5 वर्ष. कॉलेजमधल्या प्रत्येकाला ठाऊक आहे ते. सगळे कॉलेजमध्ये यांना रोमिओ ज्युलियट म्हणून ओळखतात. हे काय बोलता बाबा तुम्ही? तुम्हाला काहीतरी चुकीचं समजलंय. असं काहीच नाहीये. तुझे वडील म्हणजे तुला काय वेडे डोकं फिरलेले वगैरे वाटतात का? ही सगळी चौकशी करून आलोय. अहो पण मी सांगते ना की असं काहीच नाहीये. अच्छा, मग कॉलेजमध्ये मी ज्या 50-100 लोकांशी बोलतो ती सगळी माणसं काय खोटं बोलतात? बाबा अहो तुम्ही आरोप करताय माझ्यावर. मग आरती करू का तुझी? पण तुम्ही विश्वास ठेवा ना, आमच्यात असं काहीच नाहीये. अरे आतापर्यंत विश्वास ठेवला हीच मोठी चूक केली मी. एक मिनिट बाबा, मी आता त्या आशिषला तुमच्या समोर आणते. तुम्ही माझ्या समोर विचारा ना त्याला. त्या आशिषने तुमच्या संबंधाबद्दल मला सांगितलंय. आज तो ऑफिसमध्ये आला होता माझ्या. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला? बाबा तुम्हाला एकदाही नाही वाटलं की मला बस झाली तुझी नाटकं, बस झाली. माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये. मला कधीच नव्हतं वाटलं बाबा. तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून मला आरोपी समजा. उलट तुम्हीच माझा विश्वास घालवलाय. आई, प्रिया कशी? ठीक आहे. सत्या, तू तिला काही बोलला नाहीयेस ना? नाही म्हणजे जरा मलूल वाटतेय मला ती. आई, ज्या मुलीने नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केलाय ती तुला उड्या मारत बागडताना तर दिसणार नाही ना? काय त्या पोरीच्या नशिबात कोणास ठाऊक. जपायला हवं तिला. बरं, मला 9 वाजता पुन्हा बाहेर जायचं. मला एक मीटिंग. नाही हा, तू कुठेही जाणार नाहीयेस. माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायच्यात कुठे जायचं नाही. चल बस. आई. नाही नाही, मी आई. ऐकणारच नाहीये तुझं. चल बैस बैस. काय प्रश्न आहे आई? त्या सरनाईकांच्या मुलीचं म्हणजे त्या मंजिरीचं काय करायचं ठरवलेस तू? बोल ना काहीतरी. एक सांगू, या घरामध्ये आता सुख यायला हवंय रे. खूप झालं, खूप भोगलो आपण सगळ्यांनी. सगळ्यात जास्त तू. ज्या वयात मुलं आईचा पदर पांघरून झोपतात त्या वयात घरचा कर्ता पुरुष झाला असतो. तुझे बाबा गेल्यानंतर कर्जाचा डोंगर उचललास. पायाला भेगा आणि हाताला घट्टे पडेपर्यंत अंग मेहनत केली सत्या. आता बस. हे होते तेव्हा सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आपली. आई, तू
तू प्लीज आता या सगळ्या आठवणी उगाळत बसू नकोस. माझ्या लेखी या आठवणींना कापलेल्या नखाची सुद्धा किंमत नाही. अरे माझ्या लेखी नाहीये, अजिबात नाहीये. पण हे सगळं पुसायचं असेल ना, तर मी लग्न करायला हवं. मला म्हणतात माझं लग्न. मी ढीग लावेन रे, पण तुला मुलगी पसंत असायला हवी का नको? तुला ती मुलगी पसंत आहे? हो आहे. मग मलाही आहे. अरे अरे पण आई, माझं द मीटिंग इज ओव्हर. मंजिरी, मंजिरी कुठे? ती रूम मध्ये आहे रिचा. मग आता काय पालखी पाठवायची का तिला बोलवायला? दार उघडत नाहीये, आतून बंद करून घेतलाय तिनं. दार वाजवा. सगळं करून झालंय, येणार नाही म्हणाली. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मला मंजिरशी लग्न करायचं. तुला फक्त अशी बायको सुखी ठेवू शकते जी तुझ्यावर प्रेम करत असेल, आणि ती माझ्याशिवाय दुसरी कोणी असू शकत नाही. बस. गुड नाईट. थँक्स, पण त्याचा काही उपयोग नाहीये, कारण यापुढे माझी कुठलीही नाईट गोड असू शकत नाही. सत्या, सत्या, तुला सगळं माहित असून सुद्धा माझा जराही विचार न करता तू लग्नाला होकार दिलास. तुझी परमिशन घ्यायला हवी होती. तुला कळत कसं नाहीये, मी प्रेम करते तुझ्यावर. सांगून झालंय तुझं. तरी पुन्हा सांगावं लागतंय. सत्य, हे बघ सत्य, प्लीज पुन्हा एकदा विचार कर, माझ्यासाठी तरी. तू आपलं नातं असं नाकारू शकत नाहीस. मी कसं सांगू तुला सत्या, मी नाही सांगू शकत तुझ्याशिवाय, नाही सांगू शकत. हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण हा प्रॉब्लेम फक्त तू सॉल्व्ह करू शकतोस. हे बघ सत्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू पुन्हा एकदा विचार कर. ही वेळ जर आपल्या हातून निघून गेली ना, तर आपण काही करू शकणार नाही. सत्या, तुला फक्त अशी बायको सुखी ठेवू शकते जी तुझ्यावर प्रेम करत असेल, आणि ती माझ्याशिवाय दुसरी कोणी असू शकत नाही. बस. मी आधीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन झालेलं आहे, आणि आता मला पुन्हा याच्यावर चर्चा नकोय. तुला आणखीन काही बोलायचं असेल तर बोल.
आणि ऐक, ते डोळे पुसून बाहेर जा. उगीच दुःखाचं एक्झिबिशन नकोय. अहो अहो तुम्ही नका जाऊ आता तिथं. माझा रस्ता सोड. तुम्ही तिला काही बोलू नका, मारू नका प्लीज. मी हात सोडते. ती काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. अहो, मी तुझं मन वळवायला इकडे आलेलं नाहीये. तुला मदत करायला आलोय. जे काय जीवाचं बरं वाईट करायचं असेल ना, ते इथे कर, माझ्या समोर. घे. तुझी आई म्हणत होती तू जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेशील. बाबा, अहो अहो शांत व्हा आधी. मी तुझं मन वळवायला इकडे आलेलं नाहीये. तुला मदत करायला आलोय. जे काय जीवाचं बरं वाईट करायचं असेल ना, ते इथे कर, माझ्या समोर. घे. अहो असं काय बोलताय? असं अभद्र का बोलताय तुम्ही? घे. घे, घालून घे गोळी. ओढ ट्रिगर. ओढ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आत्महत्या केल्यानंतर यातल्या सगळ्या गोळ्या मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये घालेन, आणि उरलेली शेवटची गोळी माझ्या डोक्यात घालेन. बाबा, बाबा तुमची शपथ, माझं खरंच असं काहीच नाहीये त्या आशिष बरोबर. तुम्हाला वाटतंय ते सगळं खोटं आहे. प्लीज. वा, माझी मुलगी आता खोट्या शब्दात सुद्धा घ्यायला लागली. तुम्ही शांत व्हा आधी. नका तुमचं बीपी वाढवून घेऊ. प्लीज शांत व्हा. बाबा, बाबा तुम्ही खूप गैरसमज करून घेताय. प्लीज फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की विश्वास? विश्वास शब्द शोभतो का तुझ्या तोंडात? तुझ्या तोंडात मला पुन्हा विश्वास हा शब्द ऐकायचं नाही कळलं. बाबा प्लीज, प्लीज असं नका म्हणू. तुमची मंजिरी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. बाबा प्लीज. माझी मंजिरी? माझी मंजिरी हरवली. माझी मंजिरी हरवली. तिच्या विश्वासाला तिने स्वतःच तडा दिलाय. का असं बोलताय तुम्ही? माझी मंजिरी हरवली. बाबा, आई अगं तू तरी सांग ना. तुझे नसते लाड केले ना आम्ही, तेच चुकलं आमचं. आमच्या विश्वासाला तडा दिलायस तू.
काय केलंस तू हे? आई आई आई